नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पाचन वडगाव शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ, मोटारी, वायर, पाईप आणि सोलार साहित्य लंपास. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजावर दुहेरी संकट, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची पोलिसांकडे सामूहिक मागणी. आज मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील पाचन वडगाव शिवारात अज्ञात चोरट्यांचा सुळसुळात वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसात शिवारातील विविध शेतांमधून 3 HP व 5 HP क्षमतेच्या पाण्याच्या 6 ते 7 मोटारी तसेच विद्युत वायर, पाईप तसेच सोलार साहित्य चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या असून अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जून महिना संपत आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. रोहिणी आणि मृग ही पावसाळ्याची 2 महत्त्वाची नक्षत्र कोरडी गेल्याने शेतकरी आधीच चिंतेत आहे. महागडी बियाणे, खते आणि इतर शेती साहित्य खरेदी करून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजावर आता चोरांच्या वाढत्या घटनांमुळे दुहेरी संकट कोसळलं आहे. दरम्यान पाचन वडगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी तालुका पोलीस ठाण्यात सामूहिकरित्या लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन शिवार परिसरात पोलीस गस्त वाढवावी तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील खानेपुरी परिसरातही 6 विद्युत व सोलार मोटारी चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतमाल आणि सिंचन साहित्य चोरट्यांच्या निशाणावर असल्याचं स्पष्ट होत असून या चोरांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता जालना पोलिसांसमोर उभे टाकले आहे. पावसाचा एक थेंबही न पडल्याने बळीराजा आशाळभूत नजरेने आकाशाकडे पाहत आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे वाढते चोरट्यांचे मनोधैर्य. यामुळे शेती करावी तरी कशी असा सवाल आता शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.